हाय सगळ्यांना. तर मग पुन्हा एकदा तो ब्लॉग बनायला घेतलाय. म्हणलं थोडंसं तुमच्या संग बोलावं आणि काय काम पण झालंय बघा. फक्त भांडे घासायचे बाकी. आपले बसले होते दळण हे करत. आणि तर तुम्हाला तर माहितीच आहे बघा, 2-3 दिवस झाला ह्यांनी व्हिडिओ टाकतात तर राहायचं नाही आणि सगळा पसारा खोलून ठेवलाय. 2 दिवस झालं मी आवरते तर मला आवरून द्या. तर तुम्ही बघू शकता बघा, इकडं सगळा आडा तसाच आहे. बघा तिकडं कपड्याच्या रूममध्ये पण इथं पण सगळीकडं. आणि दुर्गामा आपली झोपेतनं उठली कशी लोळती खाली बघा, इथं खेळती या. ब्लॉग बनाय घेतला की उठली. तर मला ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगावं. तर तुम्ही म्हणताना आता रोजच म्हणताय पसारा भरलाय आणि रूम बदलायची आणि नेतच दिसताय, तर त्याच्याबद्दल सांगावं म्हणलं. तर जायचं आहे बघा दुसरीकडे राहण्यासाठी. ह्यांनी रूम बघतात तर ते कधी जायचं आहे कधी नाही आणि किती टाईम आहे आणि किती सांगते तुम्हाला. तर त्याच्या आधी सांगते की मी आता ब्लॉग बनवायच्या आधी बघा पूजा आली होती आणि सागर भैया तर हे आले होते बघा. सगळेजण थोड्या थांबत नव्हते, पण म्हणलं या घरात तरी बाहेरच ब्लॉग चालू केला होता तर मला काय माहीत नाही. मी भाऊजींसाठी चहा करत होते बघा. आणि सकाळी केशव भाऊजी पण गेले गावाकडं बघा. काय झालं दुर्गा? मग सागर हे सगळे आले तर म्हणलं कुठं गेलता? तर म्हणले दवाखान्यात गेलो होतो पिहूला लस द्यायला. इंजेक्शन दिलंय बघा तिला. आणि कृष्णालाच पण लस का काय म्हणले इंजेक्शन बघा 5 वर्षाचं ते पण द्यायचं होतं. तिकडं त्यांचा भरपूर वेळ गेला आणि लेकरांना पण न्यायला यायची होती. मग तशीच आली होती म्हणून व्हिडिओ काय बनवलं नाही. मी वाटत होतं घेऊ आपण, म्हणलं जाऊ द्या नको. राडा पण उठला होता सगळा चौकून सगळीकडनं, त्याच्यामुळं नाही घेतला ब्लॉग त्यांचा सगळ्यांचा. तर राधू पण तिकडे गेलात आता पूजा संघ. आणि दुर्गा पण मागं लागली होती तर चालली होती बघा. तिला बोलच गाडीतनं उतरत नव्हती. तर सगळेजण गेलात तिकडं. तर मग आता बघा विषय राहिला रूमचा बघा. सगळा पसारा तुम्हाला हाय असा दिसतोय. मी काय भरला नाही, ह्यांनी मला म्हणलं भरू नको. तर मगाशी राधूस बोलत होते ह्यांच्या संग, पप्पा हेतच थांबायचं आहे का कुठं जायचं आहे दुसरीकडं. म्हणजे बघा तिचं विचारायचं कारण तिची उद्या शाळा भरायची, मग तिला वेळेवर सगळं व्हायला पाहिजे बघा. ती सारखी विचारते त्यांना. तर ह्यांनी म्हणलं आपल्याला आजच्या दिवशी तर थांबायचं आहे म्हणून पसारा काय भरून दिला नाही. म्हणलं उद्याच्याला आपल्याला जायचं आहे. तर मला तर काहीच माहिती नाही आणखी कुठं जायचं आहे कुठं नाही, पण एवढं माहिती आहे की बारामतीतच इथं रूम बघितली कुठंतरी. मग राधूला मग अशी सांगत होतं ह्यांनी उद्या जायचं आहे आपल्याला, आजच्या दिवस थांबायचं इथं, पसारा काय घ्यायचा नाही, उद्या सगळा पसारा भरायचा आणि नवीन रूममध्ये जायचं. तर इथंच बघा कुठं तांबेनगर असं काहीतरी नाव सांगितलं. राधूला सांगताना ऐकलं मी. म्हणलं इथंच जवळ आहे. अशीच ही रूम आहे तशीच आहे बघा खालच्या खाली लेकरांसाठी. तुम्हाला माहिती आहे ओम भेटतो पायऱ्याला आणि आपली दुर्गा पण छोटी, तिला क्षणाला मला लक्ष ठेवावं लागतं, सारखं दुर्गा करावं लागतं. थोडी बाहेर गेली तरी, कारण इथं गाड्या पण वाहतात बघा, सारखं तोंडात दुर्गा असं लक्ष ठेवावं लागतं काम बघत तिला. त्याच्यामुळं जेवढे रूम खाली असन तेवढंच भारी म्हणून ह्यांनी खालचीच रूम बघितली बघा. वरती काय नको म्हणलं. तर आता हे पसारा उद्या न्यायचा, परत लावायचा, तिथं स्वच्छ करायचा. आणखीन जी रूम आहे ती लेव कुठं नाही बघा. एका बाजूने वाटतंय बदललेली पण चांगली, कारण ह्यांचं तर काय मन नाही इथं राहायचं. आणि तुम्ही पण सगळेजण म्हणता की लेकरं आजारी पडतात, इथं काय सुधारणा पण होत नाही. ह्यांनी पण म्हणतात लेकरांसाठी. तुम्ही खूप कमेंट केलं चांगल्या ह्याच्या आधी पण, राधूसाठी दुर्गासाठी रूम बदला म्हणून. ह्यांनी तरी पण मनावं घेत नव्हतं. बदलायची म्हणायचं गप बसायचं. ह्यांनी खरं मनावं घेतलं, माहिती नाही कशामुळं असं करायला लागलं. तर रूम बदलायचे पण सोपे नाही बघा. घरात म्हणलं दिसतं एवढंसा पसारा, पण ते आवरताना किती हाल होत्यात तुम्हाला तर माहिती. लेकरं बघत हे मग ते सुखाचं पण नाही. ते दिवाण जोडायचा, सगळे छोटे कपडे लेकराचे नीटनाटकं करायचं, त्याला 2-3 दिवस जातात. मग ते सगळं मला आणखी परत एकट्यालाच करावं लागणार पहिल्यासारखं. इथं आणतो बघा पहिल्यांदा, पण वर्ष झालं ते पण कळलं नाही. बरोबर वर्ष झालं ह्यांच्या बड्डेला आलेलं. तर त्या टायमाला पण असंच राडा उठला होता, सगळं करावं लागलं होतं. 2-3 दिवस त्यात गेलं, दुखणं हे आलं त्यात. आता पण तसंच होणार आहे. आधीच दुखणं आहेच बघा. तरी ह्यांच्या टेन्शनमुळे मी काय ह्यांना काय माझं दुखण्याचं काय सांगितलंच नाही. आपलं असंच अंगावरती काढलं. काय झालं का नाही?
म्हणलं आपलं कशाला मध्येच आणखीन त्यात गोळ्या आणून खाल्ल्या केलं तसं आलं एवढं तेवढं कमी. हो बिस्किट खाते दर्गा झोपेतनं उठली खाते बिस्किट आहे ना दर्गा जायचे तिकडं राहायला जाऊच वाटा नाही म्हणून आहे का नाही. आता म्हणता काय झालं जायला नाही जायला तिकडं आता इतक्या दिवसात तो दिवस उजाडलाय तर एका बाजूने वाटते जावं एका बाजूने वाटते राहावं. एवढं सगळं जायचं म्हणलं की सगळा पसारा काढायचा न्यायचा परत ते कुटाणा करायचा आणि सगळं मन पण इथं रमलंय आणि करमतं पण जिथल्या तिथं सगळं सेटल झालं होतं पण ह्यांची इच्छा नाही त्याच्यामुळं जावं लागतंय आणि जाऊ द्या कधीतरी जावं तर लागणारच आहे. तिथं स्वतःचं घर नाही आपलं हे असं ठामपणे इथंच राहायला नकोच म्हणून जायला. जर स्वतःचं घर असतं तर मग ह्यांना खरंच अडवलं असतं आपण तिथंच राहावं एवढं कशाला चांगलं घर सोडायचं असं तसं एवढं सगळं स्वच्छ केलेलं घरी नीटनाटकं केलेलं असं स्वतःचं असतं तर म्हणता आलं असतं ना नको जायला म्हणून. पण कधीतरी आपलं हे लोकांचंच घर आहे भाड्यानेच आहे कधी ना कधी सोडावं लागणार नाही तर ह्यांच्या मनात राहायचं नाही प्रगती होत म्हणतात तर आता जायचंच आहे ठरलंय जायचं बघू उद्या आता आणखीन काय होतंय काय नाही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. आणि माझी कशी धावपळ होती परत तिकडं सामान नेल्यानंतर ते पण तुम्हाला दिसणं व्हिडिओ मी काय नाही बनवणार कारण माझी तारंबळ तर उठणारे लेकरं बघत सामान बघत तुम्हाला माहिती किती धावपळ होती त्यात. आणि राधूची उद्या शाळा भरती सकाळपासून म्हणते मम्मी माझी शाळा भरणार आहे उद्या म्हणलं होय अगं राधू आहे लक्षात मग पहिल्या दिवशी काय कोणी जात नाही लगेचच्या लगेच तसं पण शनिवार आहे उद्या बघू जाते का नाही जाते कारण उद्या उठलं की ह्यांनी उठल्या पसारा काढणार. तुम्हाला माहिती ह्यांचं सांगत नाहीत काय नाही सगळ्या त्यांच्या मनाने असतं मला तर काय माहिती नसतं आधी पण सांगत नाहीत पण मला तर आता 100% गॅरंटी उठलं की पसारा भरायला सुरुवात करणार. बाकीचं तर आहे तसं आहे बघा इकडं. उद्या का दिवस माझा धावपळीत जाणार उद्या परत परवा आणि राधूची शाळा नेमकी टायमात टचित भरती असल्या कामात. काय झालं काय झालं कणायला काय होतंय चमचा वे बिस्किट खाल्लं बिस्किट खाल्लं. आणि माझ्या वडिलांचं ऑपरेशन बघा करायचं होतं तुम्हाला पण म्हणलं होतं बघा मागच्या एका आठवड्यात माझा भाऊ आला तेव्हा माझ्या वडिलांचं ऑपरेशन पण झालं म्हणजे काल भावाचा फोन आला आम्ही पुण्याला गेलो म्हणून तिकडं आज करते काल ॲडमिट करून घेतलं असं त्यांनी फोन केला होता पण मला काय आवाज येत नव्हता मी लावला परत तर त्याने उचललं नाही म्हणून फोन केला नाही पण काल ॲडमिट करून घेतला आज बहुतेक करायला ऑपरेशन घेतलं असं बघा रूममध्ये. तर चला मी त्याला पण फोन करून बघते काय झालं काय नाही तर तिकडं पण मला जाणं होत नसतं. भाऊ म्हणला होता ऑपरेशन झाल्यानंतर गावाकडं आल्यानंतर वडिलाला गावाकडं आणल्यानंतर तर मी मस्त म्हणलं पण ह्यांची गॅरंटी नाही मला नेत्यां का नाही कारण माझ्या वडिलांचा पण त्यांना राग येतो आणि मला म्हणतात गावाकडचं नाव काय घ्यायचं नाही. तिथं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असतं ह्यांच्या बाबा त्याच्यामुळं भेटायला पण जाते का नाही मला माहीत नाही पण असं वाटतं भेटायला जाणं होत नसतं हे काय मला घेऊन जात नसतं तर नावच घ्यायचं नाही म्हणलं की विषय संपला त्याच्यामुळे म्हणायची पण हिंमत नाही चला म्हणून. आणि माझ्या भावाची पण शाळा भरणं आता बघा त्याचे पण एकट्याची लय धावपळ होते तिकडं गेलाय वडिलांसंग करमाळ्याला गेलता तिथं BP कमी झाला का जास्त झाला काय असं काहीतरी झालं वडिलांना म्हणून तिथनं लावलं दुसऱ्या हॉस्पिटलला पुण्याला लावलं ससनला बघा. आता बघू काय होतंय काय नाही ऑपरेशन कसं होतंय त्याला फोन करते एकदा आणखीन एकदा आणि विचारते आणि ऑपरेशनचं काय झालं ते पण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि त्याचं माझ्या भावाचं पण 2-4 दिवस तिकडंच जातात 4-5 दिवस सोडत नाहीत बघा तोपर्यंत त्याची शाळा पण भरती आणते. आणि दुर्गा आपली इथं मध्ये करते माझं सगळं लक्ष दुर्गाकडे जातं इथं जवळ आहे त्याच्यामुळे माझा शब्द विसरतात बोलायचं काय बोलायचं काय नाही त्याच्यामुळं तिकडले इकडं होतंय बोलायचं मला सॉरी काय चुकलं असलं तर असं द्या उद्या आता ह्यांनी म्हणतात जायचं त्या रूममध्ये राहायला तिथं स्वच्छ हे करायचं परत सगळं जिथलं तिथं सामान लावून घ्यायचं आणखीन इथं जे कोटाणा झाला तिथंच ते कोटाणा होणार 4-5 दिवस आणि परत मला दुख नाही येणार एकदा हात चालू केलं की मला ती जिथल्या तिथं वस्तू लावल्याशिवाय माझा हातच काय बंद होत नाही.
आणि आमच्या दुर्गा मावला लेकराला सगळ्यांना बरं पण वाटेल तिकडं. बघू रूम बदलून पण काय फरक पडतोय का नाही लेकरांना दुखण्यावर, ह्याला सुधारण्यात तब्येतीत ह्यात खरंच इथं काय दोष असला तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तसं झालंय खूप दिवसात नाही. आणि ह्यांनी पण मनावर घेतलं त्याच्यामुळं ते पण बघायला भेटलं तुम्हाला. बाय बाय कर दुर्गा.